विचार करा, तुम्हाला एक मोठं यश मिळालं आहे, पण घरातल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी चिंता दिसली तर? असंच काहीसं घडतं जेव्हा एका स्त्रीला तिच्या करिअरमध्ये प्रमोशन मिळतं. चला आज याचबद्दल बोलूया. आणि हाच तो प्रश्न आहे. माझं यश माझ्या सासरच्यांसाठी चिंतेचा विषय का बनतं? ही गोष्ट स्वराची असली तरी मला वाटतं अनेक स्त्रियांना हा प्रश्न नक्कीच आपलासा वाटेल. पण नेमकं तिच्या यशाच्या दिवशीच असं का झालं? तर झालं असं की स्वराला प्रमोशन मिळालं. ती आता सिनियर मॅनेजर झाली होती. म्हणजे बघा कितीतरी वर्षांची मेहनत, डेडिकेशन, अखेर त्याचं फळ मिळालं होतं. आता खरं तर हा किती आनंदाचा क्षण आहे नाही का? पण गंमत बघा, तिच्या मनात आनंदाऐवजी एक वेगळीच धडधड होती, एक भीती. तिला कुठेतरी माहीत होतं की हे प्रमोशन तिच्या वैयक्तिक आयुष्यात कदाचित एक नवीन आव्हान घेऊन येणार आहे. आणि हेच तर वास्तव आहे नाही का? आपल्या समाजात प्रमोशनकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. घरात मुलाला प्रमोशन मिळालं तर पेढे वाटले जातात, कौतुक होतं. पण मुलीला किंवा सुनेला मिळालं की पहिला प्रश्न येतो, पण मग आता घराचं कसं होणार? स्वराने मात्र ठरवलं होतं हा आनंदाचा क्षण कुटुंबासोबतच साजरा करायचा. ती मस्त पेढ्यांचा बॉक्स घेऊन घरी गेली. तिला वाटलं होतं सगळे मिळून सेलिब्रेट करतील, पण तिथे जे घडलं ते तिच्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरवणारं होतं. तिने बातमी सांगितली आणि सासूबाई म्हणाल्या, अभिनंदन हा, पण आता ऑफिसचे तास वाढणार का? मग घरची कामं, सणवार, त्याचं कसं व्हायचं? म्हणजे बघा, अभिनंदनापेक्षा काळजीच जास्त होती. जणू काही तिचं प्रमोशन म्हणजे घरातल्या कामांवर आलेलं संकटच. आणि तेवढ्याच सासरेबुवांनी तर कळसच गाठला. ते म्हणाले, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून मिळवलेलं यश काय कामाचं? बस, एका क्षणात तिचा सगळा आनंद विरून गेला. तिचं करिअर आणि तिची फॅमिली जणू काही दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं चित्र उभं राहिलं. विचार करा, स्वराच्या मनाची काय अवस्था झाली असेल. तिचा सगळा हा आनंद, सगळा उत्साह क्षणात नाहीसा झाला. कोणीच तिला विचारलं नाही की हे मिळवण्यासाठी किती कष्ट घेतले. सगळ्यांना फक्त एकच काळजी होती की ती आता घरी कमी वेळ देणार. तिचंच यश तिच्यावर एक प्रकारचं ओझं बनलं होतं. पण मग या सगळ्या निराशेत एक आशेचा किरण दिसला. तो म्हणजे तिच्या आईचं, ललिताचं पत्र. आणि ते पत्र म्हणजे नुसते शब्द नव्हते, तर स्वराला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग होता, एक नवी दृष्टी होती. तिच्या आईने खूप सुंदर गोष्ट समजावून सांगितली. ती म्हणाली, त्यांची भीती तुझ्यावरील रागामुळे नाहीये, तर हे बदलतं जग त्यांना स्वीकारता येत नाहीये त्याची धास्तीये. म्हणजे बघा, एक स्त्री, सून मोठ्या पदावर काम करतेय ही गोष्टच कदाचित त्यांच्यासाठी नवीन होती आणि म्हणूनच ते असं वागत होते. आणि मग तिच्या आईने तिला जे सांगितलं ते खूप महत्वाचं होतं. तू समर्थ आहेस हे जगाला दाखवून देण्याची हीच वेळ आहे. कोणाच्याही दबावामुळे आलेली संधी सोडू नकोस. या शब्दांनी स्वराला जणू काही नवी ताकदच दिली. बरं, मग आता प्रश्न हा होता की पुढे काय? आईच्या सल्ल्याने स्वराला एक दिशा मिळाली. आता तिला यश आणि अपेक्षा या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधायचं होतं. चला तर मग बघूया हा पुढचा मार्ग कसा होता. यात सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे आपल्या यशाबद्दल अपराधी वाटून घेऊ नका. उलट तुमच्या प्रगतीमुळे कुटुंबाचा स्तर उंचावतो. दुसरी गोष्ट, सगळ्या कामांचं नियोजन करा, जबाबदाऱ्या वाटून घ्या. गरज पडल्यास घरात कामाला मदत ठेवा. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुटुंबाला जो काही वेळ देता तो क्वालिटी टाईम असला पाहिजे, जेणेकरून तुमची कमी त्यांना जाणवणार नाही. म्हणजे शेवटी मुद्दा हाच आहे की आपलं पद बदललं म्हणून नात्यांमधली माया बदललेली नाही, हे तुमच्या कृतीतून दाखवून द्या. हा विश्वास एकदा का निर्माण झाला की मग बाकीच्या गोष्टी सोप्या होतात. आणि जाता जाता एक प्रश्न सगळ्यांसाठी, मग ते व्यावसायिक स्त्री असो किंवा पुरुष, आपल्या करिअरच्या प्रवासात घरी आणि कामाच्या ठिकाणी एक मजबूत सपोर्ट सिस्टम कशी बनवता येईल आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती टिकवून कशी ठेवता येईल यावर विचार करायला हवा नाही का?